अधिक मास 2026 या महिन्यात मुलीने भरावी आईची ओटी. अधिक मासात या चुका तुम्ही अजिबात करू नका. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, अधिक मास साधारणपणे 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये अधिक मास अधिक महिना येणार आहे. 17 मे 2026 ला अधिक महिना सुरू होईल ते 14 जून 2026 ला हा अधिक महिना संपणार आहे. अधिक महिन्याचे विशेष महत्त्व असते. अधिक महिन्यात सासरे म्हणजे सासरकडचे जावयाचा मानपान करतात, वाण देतात. मामा सुद्धा आपल्या भाच्याला वाण देतो. तसंच मुलीने आईची ओटी सुद्धा या अधिक मासात भरायची असते. मित्रांनो, आईची खणा नारळाने ओटी भरावीची असते. तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. हे बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल. एरवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये. हो, आईची सुद्धा ओटी भरायची नसते आणि सासूची कधीच भरायची नसते. आईची ओटी भरायची फक्त अधिक महिन्यातच. अधिक महिन्याचा कोणताही दिवस निवडायचा आणि त्या दिवशी आपल्या आईची ओटी भरायची असते आणि सासूची कधीच भरायची नसते. कारण सासूने आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वखुशीने दिलेली असते. तेव्हा सुनेने सासूची ओटी भरायची नसते. मात्र अधिक मासात फक्त आईची ओटी भरायची. तर का? तर मुलीच्या आईने सर्वात मोठे असे दान करून, कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसेच अशी आई खूप पुण्यवान असते, खूप पुण्यवान स्त्री असते. तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे पूजन करून थोडे अधिक पुण्य मिळवण्यासाठी आपण अधिक मासातच आईची साडी आणि खणा नारळाने ओटी भरायची असते. तर तुमची आई जर विवाहित असेल, म्हणजे जर विधवा नसेल, तुमचे वडील जिवंत असतील तरच तुम्ही आईची ओटी भरायची आहे. आणि जर आई विधवा असेल, वडील नसतील, तर ओटी भरता येत नाही. कारण फक्त सुवासिनी महिलेचीच ओटी हिंदू धर्मात भरता येते. म्हणून जर तुमची आई सुवासिनी असेल तरच तुम्ही अधिक महिन्यात तुमच्या आईची ओटी भरायची आहे. 17 मे 2026 पासून 14 जून 2026 पर्यंत या कालावधीत तुम्ही कधीही ओटी भरू शकतात. आता या महिन्यामध्ये आईचा अपमान करू नका. आई ही कुलदेवीप्रमाणे असते, म्हणून तिची ओटी भरायची असते. याला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात. तर या महिन्यात आपण प्रयत्न करावे की पुण्य आपल्याकडून जेवढे जास्त होऊ शकेल तेवढे आपण पुण्य करण्याचा प्रयत्न करावा. देवदर्शन करावे, विष्णूची सेवा करावी, विष्णूच्या मंदिरात जाऊन विष्णूचं दर्शन करावं. आई खूप महत्त्वाची असते, म्हणून मुलीने आईची ओटी नक्की भरावी. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.